क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्याच्या खूप साऱ्या मेथड आहेत. त्यामध्ये फॅक्टरायझेशन मेथड आहे, पण आज आपण सोडवणार आहोत बाय युझिंग फॉर्म्युला मेथड. आणि त्या फॉर्म्युला मेथडने कसं सोप्या पद्धतीने सोडवायचं हे आपण एकदा पाहूया. तर हा जो इक्वेशन आहे त्याला आपल्याला कम्पेअर करावं लागेल एक जनरल इक्वेशन सोबत. सो कम्पेअर विथ एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे हा तुमचा जनरल इक्वेशन आहे आणि ह्या जनरल इक्वेशनला आपला जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचं आपल्याला कम्पेअर करायचं आहे. म्हणजे काय तर आपल्याला ह्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, बी ची फाइंड आउट करायची आणि सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो कम्पेअर करा ह्याच्यामध्ये सोबत ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 6 आणि सी इज इक्वल टू 5. ओके, आता ही व्हॅल्यू आपल्याला एका फॉर्म्युलामध्ये पुटअप करायची आहे. तर आपला फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके, सो बी चा स्क्वेअर आहे, मग बी ची व्हॅल्यू किती आहे तर 6 आहे, म्हणून आपण 6 चा स्क्वेअर केला. त्यानंतर मायनस 4 इंटू ए, ए ची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू सी, सी ची व्हॅल्यू किती आहे 5. So 6 square 36 minus 4 1 जा 4 into 5 20. So 36 minus 20 is equal to 16. तर आता आपल्याला जो मेन फॉर्म्युला मेथड मधला जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला बघायचा आहे. सो फॉर्म्युला आहे x is equal to minus b plus minus under root b square minus 4ac. So divided by 2a. x is equal to मायनस एज इट इज बी ची व्हॅल्यू आपल्याकडे 6 आहे, 6 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची आपण व्हॅल्यू काढलेली आहे. आन्सर त्याचा आहे 16 डिवायडेड बाय 2a, म्हणजे 2 इंटू a ची व्हॅल्यू आहे 1. सो पुढे x इज इक्वल टू मायनस 6 एज इट इज प्लस मायनस अंडर रूट 16 म्हणजे काय तर 16 हा कोणाचा स्क्वेअर आहे, तर 16 हा स्क्वेअर आहे 4 चा अपॉन 2 इंटू 1 2. सो x इज इक्वल टू मायनस 6, इथे प्लस मायनस आहे म्हणून एकदा आपण प्लस 4 अपॉन 2 और x इज इक्वल टू मायनस 6 मायनस 4 अपॉन 2. एकदा आपण इथे प्लस घेतला, एकदा आपण इथे मायनस घेतला. सो एक्सच्या आता आपल्याला दोन व्हॅल्यू भेटणार आहेत. x इज इक्वल टू मायनस प्लस मायनस 6 म्हणून 4 जा गेले किती आले 2, ग्रेटर नंबरचं साइन डिवाइडेड बाय 2 और x इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 6 प्लस 4 10, ग्रेटर नंबरचा साइन, ग्रेटर नंबर आहे 6, 6 ला साइन आहे मायनस म्हणून मायनस साइन डिवाइडेड बाय 2. सो x इज इक्वल टू 2 कॅन्सल, आन्सर आला -1. आपल्याला x ची ही एक व्हॅल्यू भेटली और x इज इक्वल टू 2 1 2 2 5 जा 10, x ची आपल्याला दुसरी व्हॅल्यू भेटली आहे. अशा प्रकारे हा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युझिंग फॉर्म्युला मेथडने सोडवला आहे. आणि त्याबरोबर आपल्या दोन व्हॅल्यू भेटल्यात, एक म्हणजे x इज इक्वल टू -1 और x इज इक्वल टू -5.